और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है। तुम्ही पण म्हणायचं थोडी आहे असं म्हणायचं हा? ते हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोडी है और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है। थोड़ी है जाओ जाकर पढ़ो इतिहास हमारा निवेशा अबे जय भीम वालों से लड़ना कोई मजाक थोड़ी है जय भीम वालों से लड़िए ना, कोई मजाक थोड़ी है। माझी काय म्हणते की गुलाबीचा सुरंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळवाडा सुटला नसता कधी मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलां सुखानं रमला असला तर तुमचा माझा कमरेचा फणा सुटला नसता कधी तुम जानी माझा कमरेचा फणा सुटला नसता कधी। आपण आता स्टँडर्ड घालू आणि म्हणून सांगायचे काय
साऱ्या गावचा कारभारी आमचा निवडून झाला. निवडून झाला म्हणजे आम्ही काय येणे होतो का? आमचे नावं होते तसे येडूबा, कतरुबा, कोंडुबा, धोटुबा असे टाकून दिलेले नाव आमच्या नशिबातून. थँक्यू. संदीप घागरे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे भेटले, धन्यवाद. आमचे पूर्वी नाव होते कतरुबा, कोंडुबा, येडूबा आणि बायांचे कसलेच कचराबाई, कोंडाबाई असं त्यांना आजीबाई असले नावं टाकून दिलेले आमचे नाव होते. आणि कुठंतरी गावाच्या बाहेर हागलधारी आमची झोपडी असायची. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमच्या बंगल्यावरून संपूर्ण गाव दिसतो. आणि म्हणून माझी माय म्हणते की झेडा निळा तो दिसतो जय भीमानाच्या बंगल्यावर. झेडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तू डोंगर दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. कारण जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा. पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. आता विहिरीवर जायची तर गरजच नाही. विहिरीचं तळ्याचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे. बिस्लरीचं पाणी पितो आपण आणि वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतो, बरोबर का? शावर खाली अंघोळ करतो. पण पहिलं मामा दादाला लिहावं लागलं होतं. लोक म्हणतात तुला कशाला काढायचं, पण आपल्या लेकरा बाळांना समजलं पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले, बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती हाल अपेक्षा सहन केले. आणि म्हणून सांगायचं वामन दादाला लिहावं लागलं होतं की लई नाही मागत घर माझं इंग्रज गाडगं, पाणी वाढलं माय पाणी वाढलं. आणि म्हणून सांगायचं की काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं आणि त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंददारे आज खुले झाले आहेत आणि काळा